या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन कार्यक्रमाच्या निमित्तानं झालंय। आदरणीय फडणवीस साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते। आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत मंचावरती केलं जातंय। आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय भीमराव अण्णा तापकीर, आदरणीय शंकर भाऊ जगताप, आदरणीय सर्व अतिथीजन, रासने परिवार आणि अरगडे परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत। मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते, तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा देण्यापूर्वी आजच्या सोहळ्याचं एक औचित्य आहे। एक सफाई कामगार ताई आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली 10 लाख रुपयाची रक्कम प्रामाणिकपणे ही परत सुपूर्त केली। म्हणून माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण त्यांचं गोड कौतुक या निमित्तानं करूयात आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करूयात। मी ताईंना पुढे येण्याची विनंती करते। मी अमितजी कंक यांना मंचावरती येण्याची विनंती करते। आदरणीय अंजुताई माने यांना विनंती करते, आपण कृपया पुढे या। मला वाटतं जगात सगळ्या बाजू एका बाजूला आणि प्रामाणिकपणा एका बाजूला। खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं ज्या पद्धतीनं आपले मुख्यमंत्री साहेब काम करतायत त्यांचाच आदर्श सर्व मंडळी घेतायत, अगदी सफाई कामगार महिला भगिनी सुद्धा। आणि म्हणून या मानेताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं गोड कौतुक अभिनंदन करावं तितकं थोडं। मानेताईंना मी पुढे येण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या वाजूयात आमच्या अंजुताई माने यांच्यासाठी। साडी चोळीचा सन्मान आणि ₹51,000 रुपयांची ही मदत आणि बक्षीस ताईंना या ठिकाणी दिले जात आहे। मी विनंती करते। आणि मी आता विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की आपण रासने परिवार, तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद व्यक्त करावे। आमचे सहकारी आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिचा विवाह आज अरगडे कुटुंबातील विनीत यांच्याशी होतोय। हा एक अतिशय सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि मी दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी केवळ 2 परिवारच नाही तर सर्व जो मित्र परिवार या ठिकाणी आहे या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ईश्वराने या दोघांनाही अतिशय उत्तम असं वैवाहिक आयुष्य द्यावं, अतिशय चांगला आशीर्वाद द्यावा, सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य त्यांना मिळावं, सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो। आणि आज या निमित्ताने आमच्या ज्या ताईंनी या ठिकाणी 10 लाख रुपये सापडले असताना ती अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला ते परत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे। आणि आजच्या जमान्यामध्ये इतका प्रामाणिकपणा हा आपल्याला फार क्वचित दिसतो आणि म्हणून त्यांचाही अतिशय मनापासून मी आज सन्मान करतो आणि ईश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही जेव्हा भलं करता तेव्हा तुमच्या जीवनात चांगलंच होतं, त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आमच्या हेमंतजींच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो। दोघांनाही तेजस्विनी आणि विनीत यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री साहेब। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन कार्यक्रमाच्या निमित्तानं झालंय। आदरणीय फडणवीस साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते। आदरणीय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार
देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत मंचावरती केलं जात आहे. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय भीमराव अण्णा तापकीर, आदरणीय शंकरभाऊ जगताप, आदरणीय सर्व अतिथीजन, रासने परिवार आणि अरगडे परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते, तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा देण्यापूर्वी आजच्या सोहळ्याचं एक औचित्य आहे. एक सफाई कामगार ताई आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली 10 लाख रुपयाची रक्कम प्रामाणिकपणे ही परत सुपूर्त केली. म्हणून माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण त्यांचं गोड कौतुक या निमित्तानं करूयात आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करूयात. मी ताईंना पुढे येण्याची विनंती करते. मी अमितजी कंक यांना मंचावरती येण्याची विनंती करते. आदरणीय अंजुताई माने यांना विनंती करते, आपण कृपया पुढे या. मला वाटतं जगात सगळ्या बाजू एका बाजूला आणि प्रामाणिकपणा एका बाजूला. खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं ज्या पद्धतीनं आपले मुख्यमंत्री साहेब काम करतायत त्यांचाच आदर्श सर्व मंडळी घेत आहेत, अगदी सफाई कामगार महिला भगिनी सुद्धा. आणि म्हणून या मानेताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं गोड कौतुक अभिनंदन करावं तितकं थोडं. मानेताईंना मी पुढे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या वाजूयात आमच्या अंजुताई माने यांच्यासाठी. साडी चोळीचा सन्मान आणि ₹51,000 रुपयांची ही मदत आणि बक्षीस ताईंना या ठिकाणी दिले जात आहे. मी विनंती करते. आणि मी आता विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की आपण रासने परिवार, तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद व्यक्त करावे. आमचे सहकारी आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिचा विवाह आज अरगडे कुटुंबातील विनीत यांच्याशी होतोय. हा एक अतिशय सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि मी दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी केवळ 2 परिवारच नाही तर सर्व जो मित्रपरिवार या ठिकाणी आहे या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून ईश्वराने या दोघांनाही अतिशय उत्तम असं वैवाहिक आयुष्य द्यावं, अतिशय चांगला आशीर्वाद द्यावा, सुख समाधान आरोग्य ऐश्वर त्यांना मिळावं, सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो. आणि आज या निमित्ताने आमच्या ज्या ताईंनी या ठिकाणी 10 लाख रुपये सापडले असताना ती अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला ते परत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे. आणि आजच्या जमान्यामध्ये इतका प्रामाणिकपणा हा आपल्याला फार क्वचित दिसतो आणि म्हणून त्यांचाही अतिशय मनापासून मी आज सन्मान करतो. आणि ईश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही जेव्हा भलं करता तेव्हा तुमच्या जीवनात चांगलंच होतं, त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या हेमंतजींच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो. दोघांनाही तेजस्विनी आणि विनीत यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री साहेब.